हे आहे लिंबूचं झाड आहे. ह्याला आता छान असे फुलं चालू झालेले आहेत. मस्त असे झाड पूर्ण गच्च भरलेला आहे फुलांनी. लिंबू आता छान याला छोटे छोटेसे असे लिंबू तयार व्हायला लागलेले आहेत. असे भरपूर असे लिंबू तयार होत आहेत. ह्या लिंबूच्या झाडाला मस्त असे छान छोटे छोटेसे लिंबू लागायला चालू झालेले आहेत. आपल्या लिंबूच्या झाडाला भरपूर असे फुलं लागलेले आहेत. लिंबूच्या झाडाला मोगऱ्याच्या झाडाच्या पण असे छोटे छोटेसे अशा मस्त फांद्या फुटून छान असे मस्त फांद्या फुटलेल्या आहेत. मोगऱ्याच्या झाडाचे मस्त छान अशा फांद्या नवीन आता चालू झालेले आहेत. मोगऱ्याचं झाड आपलं छान असं हिरवगार दिसतं आहे. नवीन अशा फांद्या यायला चालू झाल्या की असे मस्त छान अशा कळ्या पण लागायला त्याला चालू होतात. मस्त छान फुटलेले आहेत आपले मोगऱ्याचे झाडं. हिरवेगार झालेले आहेत. आता खूप असं ऊन पडते त्याच्यामुळे मोगऱ्याचं झाड छान असे फुटायला लागलेले आहेत आपले. हे आपले मोगऱ्याची झाडं आहेत. हे 4 कुंड्यामध्ये आहेत आपले. ह्याच्यामध्ये लसूण आलेला आहे. मस्त मोठा पण झालेला आहे. इथं आहे 4 झाडं आहेत आपली ही मोगऱ्याची. आपण याची कुंदीची कटिंग लावली होती. कुंद्याची कटिंग खराब झालेली आहे तर आपण ते काढून टाकूया. तर हे मोगऱ्याची झाडं आहेत. त्याला आता आपण हे खुरपून घेणार आहे. कारण ऊन छान असं पडायला लागल्यामुळं आता छान असे मोगऱ्याचे झाडं फुटत आहेत. त्याच्यामुळे आपण याला खुरपून घ्यायचं. आपण खुरपं नाही घेतलेलं, आपण हे घेतलेलं आहे. हे गज आहे. त्याने आपण छोटंसं काही असलं म्हणजे छोट्या कुंड्यांमध्ये असं कशाने पण खुरपता येतं. त्याच्यामुळं आपण काही पण घेऊन खुरपून घेतलं तरी चालतं. ऊन असं खूप छान पडायला लागल्यामुळं मोगऱ्याची झाडं अशी छान अशी फुटायला लागलेली आहेत. त्याच्यामुळं मी ह्याला खुरपून घेते. असं खुरपून घेतलं की छान जी माती अशी सुट्टी होते. मग झाडांच्या फुट्या चांगल्या आणि वाढतात. त्याच्यामुळं आपण झाडाला खुरपून घ्यायचं. तर आपण हे खुरपून घेतलेले आहेत. हे 4 पण झाडं आपण ह्याच्यामध्ये आपण जास्वंदाची कटिंग लावलेली आहे. कटिंग आता ही लागू झालेली आहे. छोटे छोटेसे असे मिलीबग लागायला लागलेले आहे. त्याच्यामुळं असं हाताने काढून टाकायचं. तर आपण हे खुरपून असं छान घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये हे छोटेसे झाडं उगवलेले आहेत ते पण काढून टाकते. कारण कोणत्याही कुंडीत पडले की उगवत राहतात ते झाडं. हे शोचं झाड आहे. त्याचे असे पडले रोपं की कुठं पण उगवतात. कुठल्या बी कुंडीत पडलं की ते झाड उगवत राहतं. त्याच्यामुळं आपण हे काढून टाकायचं. आपण हे घरी किचन वेस्टमधून एक कंपोस्ट तयार केलेलं आहे. हे आता आपण थोडंसं त्या मोगऱ्याच्या झाडांना देऊन घेऊया. आपण एक मुठी देऊन घेऊया. म्हणजे झाडं आपले छान असे सुंदर फुटतील. तर आपण किचन कंपोस्ट घातलेला आहे आपल्या झाडांना. तर आपली झाडं फुटायला लागलेत छान असे. त्याच्यामुळं झाडांची वाढ होण्यासाठी आपण हे खत देऊन घेतलेलं आहे झाडांना. हे आपले 4 कटिंगपासून तयार केलेली आपली झाडं आहेत. असं आता हे मातीमध्ये मिक्स करायचे. आपण खुरपून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं हे आपण असं मातीत मिक्स करून घेतल्यामुळे
ते वरतीच नाही राहत, त्याच्यामुळे आपण हे झाडामध्ये मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे छान असं झाडांच्या मुळापर्यंत जातं आपलं कंपोस्ट घातलेलं. त्याच्यामुळं आपण मातीत मिक्स करून घेतलेलं आहे. हे 4 झाडांना आपण घातलेलं आहे किचन कंपोस्ट. आता आपण जास्वंदाची कटिंग पण लावलेली आहे, ती पण छान आपली मोठी होईल. तर आपण याला किचन कंपोस्ट देऊन मातीत मिक्स करून घेतलेला आहे. इकडं आपल्याकडं जास्वंदाचं झाड आहे, त्याला पण देऊन घेऊया आपण किचन कंपोस्ट. हे आपल्याकडं जाईचं झाड आहे. आता छान आपलं जाईचं झाड फुटल्यामुळं आपण त्याला पण खत आता थोडासा 2 मुठी घालून घेऊया. म्हणजे काय होईल, छान त्याला पण फुलं लागायला चालू होते ना आपण कंपोस्ट घातल्यामुळे. हे पण आपण झाड खुरपून घेतलेलं होतं, ते पण आता आपण खत मातीत मिक्स करून घेतलेलं आहे. हे जाईचं झाड आहे आपलं. तर आपण याला थोडं थोडंसं असं पाणी देऊन घेऊया. खत दिल्यामुळे आपण याला पाणी घालून घेतोय. पाणी घालून झालेलं आहे आपल्या झाडांचं. हे आपलं लिंबूचं झाड आहे, त्याला पण आपल्याला खाद द्यायचं आहे. लिंबू आपले छोट्या आकारात आहेत, त्याच्यामुळं मोठी साईज होण्यासाठी त्याला आपल्याला खाद देऊन घ्यायचं आहे. आपल्या झाडाची माती अशी मोकळी मस्त सुट्टी आहे, छान आहे. तर आपण त्याला किचन कंपोस्ट घालून घेऊया. हे आपल्याकडं किचन कंपोस्ट आहे, ते आपण घालून घेऊया. म्हणजे आपल्या लिंबूची साईज मोठी होईल, त्याच्यामुळं आपण याला खत देऊन घेणार आहे. तर हा पण खाद देऊन घेतलेला आहे, हे पण आपण मातीत मिक्स करून घेऊया. मातीत मिक्स करून घेतलेला आहे, याला आपण आता पाणी देऊन घेऊया. आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे, पण पाणी दिलेलं आहे. आता खत घालून आपण पाणी देऊन घेतलं आहे लिंबूच्या झाडाला आपल्या. हे आपलं चमेलीचं झाड आहे, त्याच्यामध्ये अशा छोट्याशा भाज्या उगवलेल्या आहेत. आपण हे भाज्या काढून टाकूया, कारण ह्याला असे कळ्या यायला चालू झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये भाजी उगवल्यामुळे आपल्या झाडांची ताकद कमी होईल, त्याच्यामुळे हे आपण काढून ह्याला खुरपून खत देऊन घेणार आहे. तर आपण हे खुरपून घेतलेलं आहे, मस्त छान असं खुरपून घेऊन तर आपण याला किचन कंपोस्ट घालून घेणार आहे. हे आपल्याकडं किचन कंपोस्ट आहे, हे घरी तयार केलेलंच आहे आपण किचन कंपोस्ट. तर हे आपण झाडाला किचन कंपोस्ट देऊन घेतलेलं आहे. किचन कंपोस्ट देऊन आपण याला मातीत मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण याला पाणी देऊन घेऊया. तर आपण याला पाणी देऊन झालेलं आहे आपलं.
लसणाची पात आणि पुदिना छान आलेला आहे. मस्त फुटलेला आहे पुदिना आपला छान.